एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। वणी येथे दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या लाठीमाराच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तीव्र आंदोलन। वणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक मध्ये दिल्ली येथील जंतर मंतर येथे विविध मागण्यांसाठी शांततामय आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले। या आंदोलनादरम्यान पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईचा निषेध व्यक्त केला। शांततामय व लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणे अयोग्य असून त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली। आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकार आणि संबंधित प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांवरील लाठीमाराची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारांवर योग्य कारवाई करण्याची मागणी केली। यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते। मुख्य संपादक विनोद माहुरेसह उपसंपादक रमेश आसुतकर। आज दिनांक 22/7/2024 रोजी आपण वणी येथे आलो। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर भव्य असे आंदोलन या ठिकाणी विद्यार्थ्यांचं आंदोलन दिसते। जेव्हा विद्यार्थी एक संघर्ष आंदोलन करण्याची वेळ येत आहे तेव्हा हे सरकार निकामी झालं आहे। या ठिकाणी आज ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने या ठिकाणी आंदोलन केलं आहे आणि आंदोलन नेमकं असं आहे तर धर्मेंद्र प्रधान, आपले केंद्रीय मंत्री शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागणी आहे। खूप काही आंदोलन मागणी नाही आहेत, पण आंदोलनकर्त्यावर दिल्ली पोलिसांनी अवैध लाठीचार्ज केला, गोळीबार केला, त्यामुळे विद्यार्थी अत्यंत जखमी झाले। त्याचा निषेधार्थ म्हणून आज वणी येथे या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आहे। साहेब, तुम्ही आज या ठिकाणी आंदोलन केलं, नेमकं तुम्हाला आंदोलन करण्याची गरज का आली आणि तुमच्या शिक्षणाची गदा का आणल्या जात आहे? देशात ज्या प्रकारे जवळपास 150च्या वर पेपर फुटी झालेल्या आहेत, या पेपर फुटीच्या विरोधात गेल्या महिनाभरापासून प्रोटेस्ट चालू आहे, आंदोलन चालू आहे की या पेपर फुटीची चौकशी व्हावी आणि ज्या शिक्षण मंत्र्याच्या, केंद्रीय शिक्षण मंत्र्याच्या अधिकाराखाली ह्या पेपर फुटी झाली त्यातून केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागण्याचं काम आम्ही गेल्या अनेक महिन्यापासून विद्यार्थ्यांच्या वतीनं चालू आहे। परंतु या विद्यार्थ्यांच्या समस्येकडे हे सरकार गांभीर्याने घेत नाही व त्यांच्यावरच दडपशाही करण्याचं काम या सरकार करत आहे। आपल्याला माहीत आहे छोट्या मुलांचं डायपर लीक होत नाही आणि देशातले हे महत्त्वाचे पेपर लीक होत आहे, म्हणून हा प्रोटेस्ट आहे। आणि या प्रोटेस्टच्या माध्यमातून केंद्रीय जे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह ज्या मुलांनी या नीटच्या घोडामुळं आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबियांना 1 करोड रुपये देण्यात यावं अशी सुद्धा मागणी या आंदोलनाची आहे। आणि हे शांततापूर्ण चालू असलेल्या आंदोलनाला मोदीच्या सरकारनं दडपण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे। मगाशी कोणीतरी विचारलं की आतंकवाद्याची उपमा आपल्याला देत आहे। जे हे लोक बोलत आहे ना, त्यांचेच पूर्वज या देशात जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा या भारतातला पहिला आतंकवादी त्यांचाच म्होरक्या होता, हे सुद्धा जाणून घेतलं पाहिजे। आतंकवादी महात्मा गांधींना मारणारा जो कोणी होता तो म्होरक्या, तो पहिला देशातला आतंकवादी आहे आणि त्यांचीच पिलावडं आज आम्ही शांततापूर्ण आंदोलनकर्त्याला आतंकवाद्याची उपमा देत आहे। आणि दगडाचा जो विषय आला, आपल्याला माहिती आहे 20 तारखेला ज्या दिवशी जंतर मंतरवरून संसदेकडे हा मोर्चा प्रस्थान होणार होता त्याच्या पहिल्याच रात्री फुटलेल्या गाड्या, ट्रकभर दगडं हे कोणी आणले हे सोशल मीडियावर आपल्या सर्वांनी पाहिलं आहे। म्हणून जे काही महाराष्ट्रातील सत्ताधारी नेते बोलत आहे ते अत्यंत चुकीचं बोलत आहे आणि त्यांना सुद्धा येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता जागा नक्कीच दाखवणार आहे। धन्यवाद। या ठिकाणी काही महिला पण आहे, विद्यार्थिनी आहे, डॉक्टर विद्यार्थिनी आहेत, काही तुम्ही या ठिकाणी महिला तुम्हाला या ठिकाणी महिला आणि या विद्यार्थ्यांसाठी काय आंदोलन करावं लागलं? म्हणजे कसं ते आता जे उभे आहेत तिथं जे आंदोलन करत आहेत दिल्लीला 1 महिन्यापासून, ते स्वतःसाठी नाही करत आहेत ना, ते समोरच्या भविष्याच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी करत आहेत। माझा मुलगा छोटा आहे 8 वर्षाचा, मला आता सध्या काही गेली नाही, पण त्यांना सपोर्ट म्हणून मला असं वाटलं की मी पण सहभाग केला पाहिजे, काहीतरी त्यांना सपोर्ट केला पाहिजे म्हणून। धन्यवाद। जे विद्यार्थ्यांवर जे सरकार गदा आणत आहे, जे गोळीबार करत आहे, त्याचा कुठं निषेध करण्यासाठी या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। या ठिकाणी तानाशाही
आपल्याला सगळे नारेबाजी चालणार नाही.